अमेरिकेत लाखो लोक रस्त्यावर उतरलेत। एकच घोषणाबाजी, राजा नको लोकशाही हवी। पण अचानक एवढा मोठा उद्रेक का झाला? याचा अमेरिकेच्या राजकारणावर काय परिणाम होणार? आंदोलनाचं मुख्य केंद्रबिंदू काय आहे? हे आंदोलन किती मोठं आहे आणि पुढे काय होऊ शकतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। अमेरिकेत 28 मार्च रोजी एक प्रचंड मोठं आंदोलन उफाळून आलं, ज्याला नाव दिलं गेलं नो किंग्स प्रोटेस्ट। हे आंदोलन देशभरातील 50 राज्यांमध्ये 3000 पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी झालं। वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क सिटी, शिकागो, लॉस एंजेलिस अशा मोठ्या शहरांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे काही ठिकाणी राज्यात एकट्या 1 लाखाहून अधिक लोकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला। लोक रस्त्यावर उतरले होते। बॅनर्स, घोषणाबाजी आणि एकच संदेश, लोकशाही धोक्यात आहे। या आंदोलनाचं मुख्य केंद्रबिंदू आहेत डोनाल्ड ट्रम्प। त्यांच्या धोरणांविरोधात हा संताप उफाळून आलाय। न्यूयॉर्कमध्ये या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डी निरो यांनीही भाषण दिलं आणि सरकारवर जोरदार टीका केली। आता या आंदोलनाला नो किंग्स नाव का देण्यात आलंय, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। या आंदोलनाचं नावच खूप काही सांगतं। नो किंग्स याचा अर्थ अमेरिका ही लोकशाही आहे, इथे कोणताही राजा नाही। म्हणजेच लोकांना वाटतंय की सरकार जास्त शक्तिशाली होत चाललंय आणि लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होतो। हे फक्त एक आंदोलन नाही, तर हा एक सिस्टम विरोधातील इशारा आहे। बरं, आता या आंदोलनाची मुख्य कारणे काय आहेत ते देखील आपण समजून घेऊया। पहिलं कारण ते म्हणजे महागाई। अमेरिकेत गेल्या काही महिन्यामध्ये महागाईनं सामान्य माणसांचं कंबरडच मोडलंय। अन्न, इंधन, घरभाडं सगळंच महाग झालं। लोकांचा आरोप आहे सरकारकडून योग्य आर्थिक धोरणं इथे राबवली गेलेली नाही। दुसरं कारण म्हणजे इमिग्रेशन आणि ICE धोरण। प्रदर्शनामध्ये ICE आउटच्या घोषणा दिल्या गेल्या। ICE म्हणजे इमिग्रेशन इन्क्रोचमेंटच्या कठोर कारवाईमुळे इमिग्रंट आणि ट्रान्सजेंडर समुदाय नाराज आहे। तिसरं कारण इराणसोबतचा तणाव। इराणसोबत जो तणाव वाढत चाललेला आहे, संघर्ष वाढतोय, लोकांना आणखी एका युद्धाची भीती इथे दाखवतोय। त्यामुळे देखील लोकांचा प्रश्न आहे, आम्हाला युद्ध नको, स्थिरता हवी। आणि यातलं चौथं मुख्य कारण ते म्हणजे लोकशाहीवर धोका। काही लोकांना वाटतंय की सरकार अधिक केंद्रीकृत होत आहे आणि निर्णय प्रक्रिया लोकांपासून दूर चालली। म्हणूनच नो किंग्ज म्हणजे सत्तेवर नियंत्रण हवं, असं हे आंदोलन इथे सुरू झालं। आता हे आंदोलन किती मोठं आहे, त्याची व्याप्ती किती आहे तेही आपण समजून घेऊया। याआधी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आंदोलनात सुमारे 70 लाख लोक सहभागी झाले होते, तेव्हा देखील नो किंग प्रोटेस्ट इथे होतं। आणि आता हे त्याच मालिकेतील एक तिसरं आणि कदाचित सर्वात मोठं आंदोलन ठरतंय। आयोजकांचा असा दावा आहे हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं शांततापूर्ण आंदोलन ठरू शकतं। हे इतकं विशाल आंदोलन होतंय, पण पुढे काय होऊ शकतं त्याची देखील काही शक्यता आहे। राजकीय दबाव पुढे वाढेल। जर असाच विरोध वाढत राहिला तर सरकारला धोरण बदलण्याचा दबाव येऊ शकतो। यात दुसरी शक्यता अशी आहे की निवडणुकांवर याचा परिणाम होईल। हे आंदोलन आगामी निवडणुकांमध्ये मोठा मुद्दा बनू शकतो। लोकांचा मूड बदलला तर सत्तांतरही शक्य आहे। तिसरी शक्यता, आंदोलन आणखी मोठं होऊ शकतं। जर सरकारने प्रतिक्रिया दिली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र आणि मोठं होऊ शकतं। चौथी शक्यता, आंतरराष्ट्रीय परिणाम देखील त्याचे पाहायला मिळतील। अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे। तिथे अस्थिरता आली तर जगभरातील अर्थव्यवस्था आणि राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो। एक महत्त्वाची गोष्ट, इतक्या मोठ्या आंदोलनामध्ये एकही हिंसाचाराची घटना आत्तापर्यंत तरी घडलेली नाहीये। याचा अर्थ हा आहे की राग आहे, पण नियंत्रणातला राग आहे। अमेरिकेच्या रस्त्यांवरून एक स्पष्ट संदेश दिला जातोय, सत्ता लोकांची आहे आणि लोकच ठरवतील पुढचं भविष्य। आता पाहायचं आहे सरकार हा इशारा ऐकणार का, की हा आवाज आणखी मोठा होणार। या आंदोलनाबाबत तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।